नमस्कार, कसे आहेत सर्व? अपेक्षा करते मजेत असाल. मी कोमल तुमचं खूप स्वागत करते आपल्या फॅमिलीमध्ये. तर हे बघा, इथं थोडंसं मला पिंपल्स झालेली आहे, दिसत असेल तुम्हाला. तर असं कारण नव्हतं आज व्हिडिओ शूट करायचा, पण विचार केला की कसं असतं, आपलं किती दुखत असलं तर आपल्याला घरातले कामं करावेच लागतात. जसं आता माझा इतका हात डोळा सुजलेला आहे, बघू शकता तुम्ही. याचा मला इतका त्रास होतो आहे ना की हा माझा गाल पूर्ण सुजून गेलेला आहे. इथं बघा, असं थोडंसं वर आलेलं दिसत असेल. ही हड्डी ना माझी ही वरती येऊन गेलेली आहे. आणि हा गाल बघा किती फरक दिसतोय, तुम्हाला समजू शकता तुम्ही. तर सांगायचं इतकंच आहे की आपलं काही दुखत असो, काही असो, पण आपल्याला घरातले कामं कधीच चुकत नाही. जसं सकाळी मिस्टरांचा डब्बा करायचा असो, मुलीला शाळेत पाठवायचं असो, परत म्हणजे हे सगळे कामं मी केले. आणि हा माझा छोटंसं बाळ आहे या झोक्यामध्ये, इथं या झोक्यामध्ये. आता मी त्याला झोपवलं, आता त्याची आंघोळ वगैरे केली, मालिश केली, आंघोळ केली, औषधी वगैरे दिल्या त्याला आणि त्याला झोपवलं. म्हणजे सांगायचं एकच आहे की कितीही काही असो, आपलं काही दुखत असो तर आपल्याला घरातली कामं हे काही चुकत नाही, आपल्याला ते करावेच लागतात. एक मिनिट. घरातले कामं करावेच लागतात. तरी पण मी बऱ्याचदा असं ऐकलं आहे, तरी पण बरेच जण असं म्हणतात की एक हाऊसवाईफ आहे, होममेकर आहे, ती काय करते, घरी तर राहते, काय कामं असतात तिला, घरातले कामं करा आणि बाळ सांभाळा इतकंच. तर असं काही नसतं. तिला ती जबाबदारी पाडावीच लागते. आणि तिचं काही दुखत असो, काही असो, सगळ्या गोष्टी तिला कराव्याच लागतात. तर मी कधीच कोणाला कमी समजत नाही. हाऊसवाईफ जी असते ना, ती पण तिचं घर सांभाळते, ते पण एक कामच असतं. म्हणून जर तुम्ही पण माझ्यासारखे घरी राहणारे असणार, घरीच राहणारे असणार, म्हणजे जॉब वगैरे करत नसणार, तुमचं लहान बाळ असल्यामुळे, तर तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुम्ही पण एक कामच करताय, घर सांभाळणं, आपलं मिस्टरांना सांभाळणं, बाळ सांभाळणं, मुलगी, घराची स्वच्छता, हे सगळं कामच असतं. ते पण एक मोठी जबाबदारीच असते. म्हणून कधीच स्वतःला कमी समजू नका. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ छोटंसं जे मी बोलले ते आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवीनच मी व्हिडिओ टाकते, अजून माझे काही जास्त सबस्क्रायबर नाही आहे, सुरुवात आहे माझी. पण असं सुचलं आणि इतकं दुखतं आहे, आज विचार केला होता की मी व्हिडिओ टाकेल म्हणून हे शूट केलं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल माझं बोलणं थोडंफार तरी, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला माझे दिसतील. थँक्यू.